प्रीतीताई, तुला तो सोशल मीडियावरचा बुक्कड एमजे माहितीये? सुभद्रा काकू, परवा ना तो आपल्या नाशिकमध्ये आलेला. त्याने नाशिकची मिसळ पण ट्राय केली. मिसळ खाऊन एकदम वेडाच झाला अगं आई. एकदम हायेस्ट रेटिंग दिले त्याने आपल्या नाशिकच्या मिसळला. प्रीतीताई, तू बघतेस का ग त्याचे व्लॉग? मस्त व्लॉग्स असतात त्याचे. बोला ना काहीतरी. तुम्ही असे गप्प काय बसलायत मौन व्रत घेतल्यासारखे? तुम्ही ज्योतिताई आली. ज्योतिताई, कुठे गेलेलीस तू? अगं मला एक काम होतं म्हणून जाऊन आले. ताई, मी ना व्लॉगिंग करायचं ठरवलंय. म्हणजे घरच्याच गोष्टी दाखवेन. आपल्या घरात काही ना काहीतरी आयटम गोष्टी घडतच असतात ना. आता बघ ना, सगळे कसे मौन व्रत घेतल्यासारखे शांत बसलेत. कसला भारी व्लॉग होईल ना याचा. हो, तू कर ना ग. चालेल, मला आवडेल, खरंच कर. पण त्याआधी मला सगळं आवरायला मदत कर. चल, ह्या चटया उचल. चल, मी जरा हे आवरते. प्रीतीताई, तू पण करा, मी एकटी नाही करणार. प्रीतीताई, ऐक ना, तू हे दिवे आत ठेव, मला मदत कर जरा. मी सगळी फुलं उचलून ठेवते. हा प्रीतीताई, अगं तुझ्याशी बोलते. तू हे घेऊन जाशील का आत? प्रीतीताई, तू पण हेल्प कर ना काहीतरी. ताई, कसला विचार करतेस? ताई, हे बघ, आज जे झालं ते झालं. त्यात आपला काही दोष नाही. आपण काहीच करू शकत नाही. तुझ्यावर लग्नाची बळजबरी कोणीही करू शकत नाही. मी सोबत आहे तुझ्या. मी ते होऊ देणार नाही. अगं, लग्न काही व्यवहार नाही आहे. आणि त्यांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून जर त्यांना तुझ्याशी लग्न करायचं असेल तर मी ते होऊ देणार नाही. माझी बहीण प्रायश्चित्त म्हणून कुणाच्या तरी घरी गेलेली मी नाही बघू शकत. प्रीतीला आधार देण्यासाठी तिची अशी भक्कम माणसं आहेत. पण माझं काय? मी मात्र या जगात एकटीच पडले. आता मला माझा आधार शोधायलाच लागणार. मला काहीतरी करावंच लागणार. ताई, तुझं लग्न तुझ्या मताने, तुझ्या संमतीनेच होईल. त्यामुळे ताई, यापुढे तुझ्यावर कोणीही कितीही दबाव टाकला ना तरी त्यांच्या पुढे मी उभी असेल. शब्द आहे माझा. आणि तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला त्या स्वराजशी लग्न करू देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर.